काल्पनिक भारतीय शहराच्या खोलवर प्राचीन शापाने झाकलेले कुप्रसिद्ध नरकालोक तुरुंग ठेवा। शतकानुशतके तुरुंगाने असंख्य आत्म्यांना त्यांची मने आणि शरीरे भिंतींवर पसरलेल्या काळ्या जादूने अडकवून ठेवली होती। नरकलोकातील लोक सामान्य कैदी नव्हते तर शहरावर टाकलेल्या शक्तिशाली शापाचे बळी होते। त्यांना कायमच्या दुःखाच्या स्थितीत जगण्यास भाग पाडले गेले, त्यांचे जीवन कधीही न संपणारे यातना। परंतु अशा आदरणीय स्वर्ग शहरातून शक्तिशाली हिंदू सेनानींच्या गटाच्या रूपात आली। निर्भय मुलगा जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली या योद्ध्यांनी नरकलोकातील लोकांना प्राचीन शापापासून मुक्त करण्याचा निर्धार केला होता। त्यांच्या पवित्र शस्त्रे आणि दैवी शक्तींनी हिंदू सेनानींनी तुरुंगावर भयंकर हल्ला केला। तुरुंगाचे रक्षण करणाऱ्या अंधाऱ्या शक्तींविरुद्ध त्यांनी लढा दिला। त्यांचे शौर्य आणि सामर्थ्य अतुलनीय आहे। जसजसा हा लढा चिघळत गेला तसतसे हिंदू लढवये जागा मिळवू लागले। त्यांनी तुरुंगाचे दरवाजे फोडले आणि काळ्या जादूगारांना उखडून टाकले। अखेर हा शाप मोडल्याने नरकलोकातील लोक त्यांच्या यातनातून मुक्त झाले। ते तुरुंगातून बाहेर आले, तेजस्वी सूर्यप्रकाशात चमकत होते, त्यांचे चेहरे आनंद आणि कृतज्ञतेने भरले होते। जगन्नाथच्या नेतृत्वाखालील हिंदू सेनानी तुरुंगाच्या अवशेषांमध्ये विजयी झाले। शेवटच्या जोरदार फटक्याने त्यांनी संपूर्ण शापित शहर तुरुंग नष्ट केले आणि ते भंगारात कमी केले। धूळ शांत झाल्यावर मुलगा जगन्नाथ वीरपणे उभा राहिला, त्याचे डोळे अभिमानाने चमकत होते। नरकलोकच्या लोकांनी जय जयकार केला, त्यांचा आवाज संपूर्ण भूमीत गुंजत होता, कारण त्यांनी हिंदू सेनानींना त्यांचे तारणहार म्हणून गौरवले। आणि म्हणूनच नरकलोक शहर अखेरीस प्राचीन शापापासून मुक्त झाले, शक्तिशाली हिंदू सेनानींच्या शौर्य आणि निस्वार्थतेमुळे।